मकर राशी 26 मे ते 1 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य। मकर राशी, मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। या आठवड्यात राक्षसांचा गुरु शुक्र आपली राशी बदलणार आहे। तो मेष राशीत स्थित असेल। 26 मे ते 1 जून या आठवड्यात गुरु मिथुन राशीत, राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत, मंगळ कर्क राशीत, शनी मीन राशीत आणि सूर्य बुध राशीत असतील। अशा परिस्थितीत वृषभ राशीतील बुद्धादित्य योगा व्यतिरिक्त चंद्र गुरु ग्रहासह गजकेशरी राजयोग निर्माण करत आहे। ज्योतिषांच्या मते या आठवड्यात मकर राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद असू शकतो। चला तर मग जाणून घेऊयात मकर राशीचे सविस्तर राशी भविष्य। मकर राशी, या आठवड्यामध्ये तुमच्या करिअरमध्ये नवीन गती येईल, जी आशेचा किरण घेऊन येईल। सुविधांचा विस्तार शक्य आहे। ज्यांच्या मस्तराने आतापर्यंत तुमची प्रतिमा डागळली होती, तेही तुमच्या यशाच्या धुरात हरवताना दिसतील। पालकांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण आणि गोड राहतील, परंतु घरगुती वातावरणात काही तणाव असू शकतो। एखाद्याच्या असंतुलित स्वभाव किंवा अविचारी वर्तन अस्वस्थता निर्माण करेल। यावेळी अल्पकालीन गुंतवणूक टाळणेच योग्य ठरेल। केस गळणे किंवा सौंदर्यात घट होणे मनाला त्रास देऊ शकते। प्रतिस्पर्ध्यांकडून अनपेक्षित प्रशंसा मिळेल, ज्यामुळे गोंधळ निर्माण होईल। उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल, त्यामुळे आर्थिक दबाव जाणवू शकतो। तुटलेले किंवा बिघडलेले नातेसंबंध हळूहळू पुन्हा जुळू लागतील, परंतु अनावश्यक शंका आणि शंका टाळणे महत्त्वाचे आहे, अन्यथा नात्यांचे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता आहे। मकर राशी, जर तुम्ही जीवनाकडे बारकाईने पाहिले तर अनपेक्षित फायद्यांचे दरवाजे उघडू शकतात। मकर राशी, या आठवड्यात व्यावसायिक संबंधांमध्ये सुधारणा दिसून येईल। सहकाऱ्यांशी मतभेद किंवा स्पर्धा टाळणे फायदेशीर ठरेल। तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीशी संबंधित बातम्या तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात। वादांपासून दूर राहा, तुमच्या कष्टाचे चीज होईल। गुरुसारख्या व्यक्तीची कृपा तुमचा मार्ग मोकळा करेल। आत्मविश्वासात आश्चर्यकारक वाढ होईल। विचारपूर्वक आणि शहाणपणाने घेतलेला निर्णय आर्थिक आणि सामाजिक फायद्याचा पाया बनेल। नवीन शक्यतांचे दरवाजे उघडतील। पारदर्शकतेने केलेल्या कामात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे। आदर वाढेल आणि नोकरीत बदल किंवा पदोन्नतीचे संकेत मिळतील। पैसे आणि अन्नाच्या बाबतीत परिस्थिती मजबूत राहील। सरकारी यंत्रणा किंवा अधिकाऱ्यांकडून लाभ होण्याची शक्यता आहे। तुमच्या यशामुळे काही लोकांना हेवा वाटू शकतो। तुमचा राग, घाबरणे किंवा अस्वस्थता याने कुटुंबातील वातावरण खराब करू नका। वरिष्ठांचे विचित्र वर्तन तुम्हाला धक्का देऊ शकते आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी गोंधळ निर्माण होऊ शकतो। मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कठोर परिश्रम आणि संयमाचे फळ देईल। कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल आणि काही जुन्या प्रकल्पांमध्ये यश मिळण्याची चिन्हे आहेत। तथापि कोणतेही महत्त्वाचे निर्णय किंवा बदल घाई करू नका। यावेळी सहकाऱ्यांसोबत सुसंवाद राखणे अत्यंत महत्त्वाचे असेल, कारण त्यांच्या मदतीने तुम्ही तुमचे ध्येय लवकर गाठू शकता। या आठवड्यात व्यावसायिकांसाठी नवीन संधी आणि संपर्क येतील, ज्यामुळे व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे। प्रवासाची शक्यता देखील आहे, जी कामात उपयुक्त ठरेल। आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा सामान्य राहील। उत्पन्नाचे स्रोत स्थिर राहतील। आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक असेल, परंतु जास्त काम आणि ताण टाळणे आवश्यक आहे। झोपेचा अभाव किंवा पचनाशी संबंधित किरकोळ समस्या उद्भवू शकतात। मानसिक शांती राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग आणि ध्यान यांचा समावेश करा। आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळी जाऊन दान करणे तुमच्यासाठी शुभ राहील। मकर राशी, या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामासाठी खूप धावपळ करावी लागू शकते, परंतु चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील। या काळात तुमचे लक्ष तुमची प्रलंबित कामे पूर्ण करण्यावर अधिक असेल। तुमचे प्रयत्न आणि कठोर परिश्रम जुन्या आणि प्रलंबित समस्यांवर समाधानकारक तोडगा काढतील। या काळात तुम्हाला मित्र आणि सासरच्या लोकांकडून विशेष मदत आणि पाठिंबा मिळेल। व्यावसायिक जीवनातील यश तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करेल, ज्यामुळे तुम्ही सर्वात कठीण कामे देखील सहजपणे पूर्ण करू शकाल। मकर राशी, आठवड्याचा दुसरा भाग तुम्हाला दिलासा देणारा असेल। या काळात व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। यासोबतच जे लोक त्यांचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत होते, त्यांच्या योजना प्रत्यक्षात येऊ शकतात। उत्पन्नासोबतच खर्चही वाढेल। घरात काही नवीन सुविधांशी संबंधित वस्तू आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण होईल। तुमच्या प्रेम आयुष्यात काही वादांसह प्रेम असेल। आठवड्याच्या शेवटी तुमच्या प्रियकराकडून एक आश्चर्यकारक भेट मिळण्याची शक्यता आहे।
आठवड्याच्या सुरुवातीला प्रेमसंबंधांमध्ये इतरांचा प्रभाव टाळा. परस्पर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात तुमच्या जोडीदारासोबतचे सौहार्दपूर्ण संबंध वाढवण्यासाठी तुम्हाला अर्थपूर्ण प्रयत्न करावे लागतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. तुमच्या घरी एखादा मित्र येऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात अविवाहित लोकांना लग्नाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो, ज्यामुळे तुमच्या मनात आनंद राहील. प्रेमसंबंधांमध्ये तणाव राहील. एकमेकांशी समन्वय साधण्याची गरज भासेल. वैवाहिक जीवनात संशयास्पद परिस्थिती टाळा. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडू शकतो, ज्यामुळे पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल. आठवड्याच्या अखेरीस प्रेमसंबंधांमधील विद्यमान समस्या दूर होतील. मनामध्ये आनंद वाढेल. वैवाहिक जीवनात कौटुंबिक बाबींमुळे पती पत्नींमधील मतभेद वाढू देऊ नका. वैवाहिक जीवनात आनंद कमी होऊ देऊ नका. मकर राशी, शनिवारी शनी चालीसा पठण करावी आणि काळ्या वस्तू काळ्या कपड्यात गुंडाळा आणि त्या अज्ञात व्यक्तीला दान करा आणि तुमचे चारित्र्य शुद्ध ठेवा. मकर राशी, या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग लाल असेल. भाग्यशाली अंक 2 आहे. भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याचे शेवट प्रवासासाठी अनुकूल वेळ आहे. करिअरमध्ये वाढ होईल. एकंदरीत पाहता मकर राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.